वाटलं होतं संगीता वानखेडे सुधरल, पण नाही. आणि संगीता वानखेडेचं असं म्हणणं आहे की म्हणजे होतं, आणि मी त्याच्यावर पूर्ण चौकशी केलेली आहे. कारण जरांगे पाटलांचं गाव कोणतं आहे? आंतरवाली सराटी. आणि आंतरवाली सराटीच्या अवघ्या काही अंतरावरच काष्टी पिंपळगाव हे गाव आहे माझ्या भावाचं. आणि मग मी तिथं थोडी चौकशी केली, तर ती चौकशी करण्याचं कारण सांगते. संगीता वानखेडेनं सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यानं व्हॉट्सअप नंबरवरून फोन केलता संगीता वानखेडेला. आणि तो फोन कशासाठी केलता, तर छगन भुजबळ साहेबांवर तुम्ही बोला, म्हणजेच अर्थात टीका करा. आणि त्यांचं व्हॉट्सअप कॉल होता म्हणून मी रेकॉर्डिंग करू शकले नाही. आणि त्यांचं ऐकून मी छगन भुजबळ साहेबांवर टीका केली. आणि जेव्हा छगन भुजबळ साहेबांचे लोक यांना टार्गेट ट्रोल करायला लागले, त्यावेळेला ह्यांनी त्यांना कॉल केला. तर ते असं म्हणले की मी कुणाकुणाविषयी बोलू किंवा मी बोलणार नाही, जे म्हणून ह्यांच्या डोक्यात म्हणून जरांगे पाटलांविषयी राग बसला आणि जरांगे पाटील फसवत आहेत असं. तर ही माहिती आणि जे कार्यकर्त्यांनी फोन केला म्हणती ना संगीता वानखेडे, टोटल चुकीची आहे. जी मी माहिती काढली तिथं गावामध्ये, तर त्या माहितीमध्ये असं सांगितलं गेलं की जरांगे पाटील कधीही गावातल्या लोकांना कधी म्हणले नाहीत की तुम्ही बोला, ह्या जो माझा विरोधक आहे त्याच्याविषयी बोला किंवा ह्याच्याविषयी बोला. कधीच जरांगे पाटील म्हणत नाहीत. कधीच स्वतःविषयी बोलायला जरांगे पाटील कुणाला सांगत नाहीत. आणि तिथल्या काही लोकांचं असं म्हणणं आलं आणि मला ते म्हणणं पटलं. जरांगे पाटील हे पहिलंच व्हायरल झालेले किंवा समाजाच्या मनावर राज्य करणारे. इतिहासात पहिल्यांदा असं घडलं होतं की मुंबईला आंदोलनाला जाताना कोट्यावधी मराठा समाज सोबत घेऊन किंवा कोट्यावधी मराठा समाज हा जरांगे पाटलांनी जमा केलेला होता. जरांगे पाटील साधं रोडवर उभा राहिले तरी कमीत कमी 400-500, कमीत कमी म्हणते 400-500 तरी लोक जरांगे पाटलांच्या आजूबाजूला जमा होतात. आत्ता मध्ये बीडला जाताना, आंबेजोगाईला जाताना पाहिलं, नुसतं जरांगे पाटलांची गाडी रस्त्याने चालली म्हणून काही काही कुटुंब वाट बघत रस्त्यात उभा होते की इथून जरांगे पाटील जाणार आहेत. काही काही लोक त्यांच्या गाडी महाग गाडी पळवत गेले, हार घेऊन त्यांचा सत्कार केला. ह्याचा अर्थ आपल्याला कळतोच. तर त्यामुळे जरांगे पाटलांनी स्वतः माझ्यावर बोला कधी म्हणावं लागलं असतं जरांगे पाटलाला. जर जरांगे पाटलांच्या पाठीमागं पब्लिक नसतं तर म्हणावं लागलं असतं की बाबा तुम्ही माझा प्रचार करा, माझ्याविषयी बोला आणि समाजाच्या समोर मला आणा. पण जरांगे पाटील ही पहिलंच समाजाच्या समोर आलेले होते. आणि जरांगे पाटलांचं नाव घेऊन समाजाच्या समोर येणारं कोण असेल तर वानखेडेबाई होत्या. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगा, जरांगे पाटील ह्यांना माझ्यावर बोला असं का म्हणतील? छगन भुजबळ साहेबांवर स्वतः जरांगे पाटील बोलू शकत होते किंवा बोललेही होते. आणि जरांगे पाटील एवढी मोठी हस्ती होते, एवढी मोठी. आणि मेन महत्वाचा पॉइंट म्हणजे मी हे सांगते की ज्या वेळेला छगन भुजबळ साहेबांवर संगीता वानखेडेने टीका केली त्यावेळेला तर जरांगे पाटलांच्या पाठीमागं अफाट पब्लिक होतं, अफाट पब्लिक, भरपूर पब्लिक होतं. त्यामुळं जरांगे पाटलांना वानखेडेबाईंना बोला म्हणायचा काही संबंधच येत नव्हता, काहीच संबंध येत नव्हता. आणि मी परत आता सांगते की जर खरंच जरांगे पाटलांनी तुम्हाला बोलायला लावलं असेल तर त्याचे पुरावे द्या. कारण एखादा प्रतिष्ठित माणूस तुम्हाला बोला म्हणून सांगतोय आणि तुम्ही त्याचे पुरावे ठेवत नाहीत किंवा कॉलचं काही ठेवत नाहीत, हे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही छगन भुजबळ साहेबांवर बोललेत त्यावेळेला जरांगे पाटलांना अवघा महाराष्ट्र ओळखत होता. प्रत्येकाच्या हृदयात जरांगे पाटलांनी घर केलेलं होतं. आणि इतका जरांगे पाटलांचा जो बॅकग्राऊंड इतका सुंदर, चांगला आणि इतकं पब्लिक महाग असताना तुम्हालाच कोण ओळखत नव्हतं वानखेडेबाई. त्यावेळेला तुम्हाला पब्लिक ओळखत नव्हतं. जेवढं जरांगे पाटलांना पब्लिक ओळखत होतं त्याच्या 0.5 सुद्धा तुम्हाला पब्लिक ओळखतच नव्हतं. तर जरांगे पाटील तुम्हाला बोला म्हणायचा संबंधच येत नव्हता. म्हणजे हे जे आरोप आहेत विनाकारण पाटलांवर करणे, ते आरोप बंद करा. कारण कसं असतंय, जिथं आपण खड्डा खांदतो ना त्या खड्ड्यात पुढं चालून आपणच पडतो, ह्याचं भान ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरं ठीक आहे, तुम्हाला जरांगे पाटलानं बोला म्हणून सांगितलं असं तुमचं म्हणणं आहे, अजिबात कुणाचं म्हणणं नाही की जरांगे पाटील बोला म्हणले असतील. आणि मला पण तेच माझं पण आत्मविश्वास आहे की शक्यच नाही. कारण ते स्वतःच व्हायरल झालेलं माणूस आहे, ते स्वतःच जनतेच्या मनात राज्य करणारा माणूस आहे.
त्या माणसाच्या एका आवाजावर कोट्यवधी मराठा समाज मुंबईला गेलेला आहे आपले कामधंदे सोडून, तर तो माणूस तुम्हाला बोला म्हणून सांगायची वेळच येत नाही। ही गोष्ट तर तुम्ही केलेली आहे। आणि बरं ठीक आहे, जरांगे पाटलांनी तुम्हाला बोला म्हणून सांगितलं, तुम्ही त्याचे पुरावे ठेवले नाहीत का? तर तुम्ही काय म्हणले, व्हॉट्सअप कॉल आलता। तर हा अनुभव आहे ना, तर तो मला खूप मोठा अनुभव आलेला आहे। जे तुम्ही म्हणताय कधी व्हॉट्सअप कॉल, तुम्ही काही वेळा सांगताय माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ते वाजवलेलं नाही। मी तर तुम्हाला परमिशन दिली की माझ्या बाबतीतलं रेकॉर्डिंग वाजवा, ज्या दादांनी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी हॉस्पिटलला होते। पण नंतर तुम्ही पलटी मारली, नंतर तुम्ही पलटलेत। तुम्ही काय सांगितलं की मला व्हॉट्सअप कॉल आलता, म्हणजे तुम्हाला एक ते मस्त पॉइंटच आहे, तुम्हाला ते पॉइंट आहे। तुम्हाला जर एखादी गोष्ट सिद्ध करता येत नसेल तर तुम्ही त्यावेळेला असं सांगताय की मला व्हॉइस कॉल नाही तर व्हॉट्सअपला कॉल आलता का? तर सगळ्याला माहिती आहे व्हॉट्सअपचं कॉलचं रेकॉर्डिंग होत नाही, म्हणून हा तुमचा भारी प्लॅनिंग आहे। बरं असोत। आता दुसरी गोष्ट म्हणजे, बरं ठीक आहे, आता मला जर एखादा व्यक्ती म्हणला की तुम्ही थोडं माझ्याविषयी बोला, बरोबर, मग तो निर्णय माझा असतो ना की आपण त्या व्यक्तीविषयी बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे। मग समजा तुम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलं की बाबा तुम्ही माझं कौतुक करा, भुजबळ साहेबांना वाईट बोला, तर तुम्ही भुजबळ साहेबांना वाईट, जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून तुम्ही भुजबळ साहेबांना वाईट बोलत असताना तुम्ही हा विचार का नाही केला की तो व्यक्ती आपल्याला बोला म्हणून सांगतोय ना, पण उद्या आपण भुजबळ साहेबांवर बोलल्यानंतर आपल्यावर जे येणारं संकट आहे त्या संकटात हा व्यक्ती उभा राहील का नाही, हा तुम्ही विचार करायला पाहिजे होता ना। आता मला तर जरांगे पाटलांनी कधीच नाही सांगितलं तुम्ही माझ्या कौल, कारण मी ओळखतच नाही, समोरासमोर जरांगे पाटलांना मी पाहिलं नाही किंवा कधी बोलले नाही किंवा ओळखत नाही। मी जरांगे पाटलांची समर्थक आहे, हे आहे, तर त्यांचं कार्य चांगलं आहे, एक निष्ठा आहे त्यांच्या विरोधात, म्हणजे त्यांनी वाईट कृत्य केलेलं आत्तापर्यंत एकही पुरावा समोर आलेला नाही। आणि मी खूप मोठी फॅन आहे आणि माझ्यासाठी खूप मोठे आदर आहेत जरांगे पाटील। तर मग तुम्हाला जरांगे पाटलांनी बोला म्हणून सांगितल्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे होता की आपण बोललं पाहिजे का? तुम्ही माझ्या बाबतीत हेच केलं। तुम्ही सांगताय की तुम्हाला कोणीतरी कॉल करून सांगितलं व्हॉट्सअपला की असं असं ह्यांचं आहे, तुम्ही लगेच भुकून निघलेत, म्हणजे तुमच्या विचाराची कमतरता इथं। आणि त्या विचाराच्या कमतरतेत तुम्ही इतरांना दोष देऊन किंवा इतरांवर टीका करणं सोडून द्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आता समजा जरांगे पाटलांनी तुम्हाला बोलायला सांगितलं भुजबळ साहेबांविषयी, तुम्ही इतक्या घाण शब्दात भुजबळ साहेबांना बोललेत, आणि जेव्हा त्यांचे समर्थक तुम्हाला त्रास करायला लागले तेव्हा तुम्ही मग जरांगे पाटलांना कॉल केला। आता असंही होऊ शकतं ना वानखेडेबाई, असंही होऊ शकतं जरांगे पाटलांच्या नावाखाली तुमच्याच गसटीतलं किंवा भुजबळ साहेबांचा बी एखादा कार्यकर्ता किंवा समर्थक तुमचा नंबर त्यांच्याकडे, म्हणजे तुम्ही तर काय समोरासमोर एकमेकाला नंबर दिलेले नसतील, मग तुमचा नंबर तुम्ही स्पष्ट मतला किंवा इकडं तुमचा नंबर सोशल मीडियावर गेलेला आहे, तर कुणीतरी फसव्या माणसानं तुमचा नंबर घेऊन मी जरांगे पाटलांचा कार्यकर्ता बोलतोय किंवा मी जरांगे पाटील बोलतोय म्हणून तुम्हाला बोलला असेल की तुम्ही बोला। मग तुम्ही असे आरोप कसे करू शकताय की ते जरांगे पाटलांचाच कार्यकर्ता आहे? नाही, होऊ शकतं ना तसं, पण होऊ शकतं तसं पण। मग तुम्ही अशा चुकीच्या गोष्टीला समर्थन करताय, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवताय। तर बघा, आणखीन भरपूर काही आहे, पण व्हिडिओ मोठा होत आहे, मी बाकीच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओत बोलते।